नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या भागाचा क्रमांक आहे 120. गुणत्रय विभाग योग म्हणजेच गीतेतला 14वा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. आज आपला या 3 गुणांचा अभ्यास संपणार आहे. जाता जाता श्रीकृष्ण अर्जुनाला या 3 गुणांच्या पलीकडे काय आहे व कसे पोचायचे याची शिकवण देतात. गुणाने तान्यती तत्त्रिन देही देहसमुद्भवाम जन्म मृत्युजरा दुःखै विमुक्तो मृतमश्नुते. हा या अध्यायातील 20वा श्लोक. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे गेल्यास एक व्यक्ती जन्म, मृत्यू, वृद्धावस्था आणि दुःख या सर्वांपासून मुक्त होते आणि अमरत्व किंवा इमॉर्टॅलिटी प्राप्त करते. मागच्या भागात आपण सत्व, रजस आणि तमस या 3 गुणांचे वैशिष्ट्य जाणून घेतले. एखादा गुण हा कधी फायद्याचा ठरेल याबद्दल आपल्याला आता कळले आहे. या 3 गुणांचा आपल्या पुढच्या आयुष्यावर परिणाम होतो याबद्दल सुद्धा आपण बोललो. मागच्या अध्यायात आपण पुरुष आणि प्रकृतीबद्दल बोलत असताना या 3 गुणांबद्दल सुद्धा बोललो होतो. प्रकृतीमुळे हे 3 गुण आहेत. तमस गुण हा कमी किंवा इन्फिरियर मानला जातो, तर सत्वगुण हा सर्वोच्च किंवा सुपिरियर मानला जातो. आणि याच सत्वगुणापर्यंत आपल्याला पोचायचे आहे. खरी परीक्षा म्हणजे या गुणांच्या पलीकडे कसे पोचायचे. कारण निर्गुण ब्रह्म म्हणजे एक असे परमसत्य आहे जिथे आपल्या जीवात्म्याला कुठल्याच गुणांची ओढ नसते. खरं तर या स्थितीला आपण जीवनमुक्त असतो. शरीरात वास्तव्य करत असतानाही आपण देहबाणापासून मुक्त असतो. We are free from body consciousness even while dwelling in the body. अर्जुन पुढच्या श्लोकात एक प्रश्न विचारतो आणि कदाचित तुमच्या मनात सुद्धा हेच असेल. अर्जुनाला आता जाणून घ्यायचे आहे की एखादी व्यक्ती ही या 3 गुणांच्या पलीकडे कशी जाऊ शकेल. आपण हे कसे ओळखू, याची लक्षणे काय आहेत, अशी व्यक्ती कशी वागते आणि एखाद्याला या गुणांच्या बंधनातून मुक्त कसे होता येईल. प्रश्न बरेच आहेत आणि श्रीकृष्ण काय उत्तर देतात ते आता बघूया. सत्वगुणाकडे कल असलेली व्यक्ती ही ग्रंथ वाचन, भजन, ध्यान अभ्यास यात गुंतून जाते. रजस गुणाकडे कल असलेली व्यक्ती ही कृती करण्यात गुंतून जाते. आणि तमस या गुणाकडे कल असलेली व्यक्ती ही आळशी तर असतेच, पण अज्ञान आणि झोप या पण तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी असतात. या गुणांच्या पलीकडे जाणे म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या जवळ पोचणे. जी व्यक्ती या गुणांशी अटॅच्ड किंवा जोडलेली नसते ती व्यक्ती सर्व काही आहे तसेच बघते. म्हणजे एखाद्या आरशात जसे आपण प्रतिबिंब किंवा रिफ्लेक्शन बघतो अगदी तसेच. या व्यक्तीला आजूबाजूला काय घडतंय याची जाणीव असली तरी ही व्यक्ती या गोष्टींमध्ये गुंतत नाही. एका पर्वतावर आपण झाडे, वेगवेगळे वनस्पती, अनेक वेल अशा बऱ्याच गोष्टी बघतो. जोरात वारा आला तर या सगळ्या गोष्टी हलतात, पण पर्वत काही हलत नाही. हा पर्वत म्हणजे एक ज्ञानी व्यक्ती. समतोल किंवा बॅलन्स, तटस्थ राहणे किंवा न्यूट्रल असणे, प्रकृतीत घडणाऱ्या गोष्टींवरून विचलित न होणे आणि आपले कर्म पार पाडत राहणे असा विचार ही व्यक्ती करते. सुखदुःख, निंदा किंवा स्तुती, मान आणि अपमान, मित्र आणि शत्रू
या सगळ्या गोष्टींकडे ही व्यक्ती एकाच नजरेने बघते. पहाटे दिसणारा सूर्यप्रकाश जसा रात्र संपली आणि सकाळ झाली ह्याचे संकेत देतो, तसेच हे 3 गुण आपल्यात दिसेनासे झाले म्हणजे आपण ब्रह्मज्ञानाच्या जवळ पोचलो. हे अवघड वाटत असेल, पण तुमचेच तुम्हाला कळत जाईल आणि तुम्ही स्वतः तुमच्यात बदल कराल. वेळ लागला तरी काहीच हरकत नाही. आज काय बदल करता येईल याचा विचार तुम्ही करा. आपला या 3 गुणांचा अभ्यास इथेच संपतो. भेटूया लवकरच एका नवीन अध्यायातील ज्ञान जाणून घ्यायला. धन्यवाद.